हाय नमस्कार मंडळी. झाला तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग ना मी घरातच बनवते, कारण की बाहेर एवढा पाऊस चालू आहे आणि कुठं फिरायला जायला कुठं बाहेर ब्लॉग म्हणजे बनवायचं म्हटलं ना तर शक्यच नाही, कारण की अजूनही पाऊस आमच्या इकडे चालूच आहे. तुमच्या इकडे पाऊस आहे का मला नक्कीच सांगा. आमच्या इकडे तर 2 दिवस झाले तसं रात्रंदिवस पाऊस चालू आहे खरंच. आणि पाऊस पाहिजेच बरं का, तसं ती पावसाशिवाय मजाच नाही आहे, पाहिजेच पाऊस. तर आता जेवायचा टाईम झाला आहे, तर मस्तपैकी माझं बघा काय चाललं आहे. पांढरा भात होता रात्रीचा, त्याला मस्त अशी फोडणी दिली मी. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरी मोहरी टाकून थोडंसं तेल टाकून इतकं छान त्याला असं परतून घेतलं आहे. आणि म्हणजे असंच भात खाते मी कधी बी. समजा जास्त झाला माझ्याकडून पांढरा भात तर त्याचं मी असं एकदम छान त्याला फोडणी देते. तर खरंच इतका छान लागतो ना खायला. तुम्ही खाताय का मला ऐका नक्कीच सांगा कमेंटमध्ये, कारण की म्हणजे खूप जणांना आवडतं बरं का बायांना असं भात. मी तर कंटिन्यू खाते, मला तर खूपच आवडतो. आणि संध्याकाळच्या टायमाला कसं होतं माहिती आहे का, कधी मध्ये जास्त आपल्याकडून भात पडतोच, तर सकाळी त्याचं असं काहीतरी बनवून खायचं. आणि जास्त पोळ्या बी पडल्या माझ्याकडून, तर त्याचंसुद्धा मी काय करत असते माहिती आहे का, नाश्त्याला मला काही बनवायचं असलं आणि ज्या दिवशी जास्त पोळ्या पडल्या असल्या, सॉरी पोहेच म्हटले मी, त्याचे पोहे बनवायचे असं मला म्हणायचं होतं. जास्त भाकरी असले ना तर त्याचे पोहे बनवायचे मस्तपैकी, त्यालाही अशी फोडणी द्यायची. इतके छान लागतात ना खरंच खायला, खूपच. पोळ्या एकदम अशा बारीक चुरून घ्यायच्या आणि जेवढं आपण सामान सगळं काही पोळ्यामध्ये टाकतो ना पोहे बनवायला, तेवढंच सगळं काही आपण परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तो भुगा टाकायचा. इतकं छान लागतं ना, पोहेच होतात ते खूप छान. तर तुम्ही सगळे जण माझे व्लॉग बघतात, सबस्क्राईब करतात, लाईक करतात, तर त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. असेच माझे सगळे व्लॉग बघा आणि दुसरं चॅनल आहे त्यालाही सपोर्ट करा. मी खूप छान छान तुम्हाला व्हिडिओज वगैरे बनवून टाकत जाईल, तेही तुम्ही बघताय, लाईक करताय, सबस्क्राईब करताय. तर चला भेटूया आपण आता उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.